मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 18 जून 2024. सर्वांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम, सर्वांना नमस्कार, वंदन. आज आपण पाठ 18वा घेतोय या पाठमालेतला आणि मागच्या पाठापासूनच आपण योग ग्रंथांच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आज आपण थोडा राहिलेला मागचा जो आपण एक प्रस्तावनेचा भाग सगळ्या ग्रंथाचा थोडं येतो. एक प्रस्तावना राहिली होती, ती म्हणजे श्रद्धा योगाची. ती आज घेऊया आणि मग विषययोगाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत आजपासून. ठीक आहे, सुरुवात करूया नेहमीप्रमाणे प्रार्थनेने. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. सुरुवात करूया आपण. म्हणजे आता अशी मग अपेक्षा आहे की बऱ्याचशा लोकांकडे हे योग ग्रंथ जे आपण आता अभ्यासू ते उपलब्ध असतील रेफरन्ससाठी, वाचनासाठी आणि उजळणीसाठी. ते आवश्यक आहे माझ्या दृष्टीने. जेव्हा शक्य असेल तर त्यांनी जरूर ठेवा. हा मागचा आपला जो प्रस्तावनेचा योग ग्रंथाचा भाग राहिला होता, तो श्रद्धायोगचा भाग घेतला होता, तो आपण घेऊया आता. हा श्रद्धायोगचा भाग का महत्वाचा आहे प्रस्तावनेचा? कारण श्रद्धायोग हा शेवटचा, ह्या मालेतल्या 4 ग्रंथातल्या शेवटचा आहे. आणि स्वामीजींनी ऍक्च्युली प्रत्येक ग्रंथाचं प्रस्तावना किंवा त्याचा हेतू, त्याचा उद्देश, त्याचं साध्य, हे सगळं पहिल्या प्रत्येक ग्रंथ दिलं असलं तरी ह्या श्रद्धायोग ग्रंथामध्ये हे शेवटचं जे आहे ते म्हणजे खरं जे अल्टिमेट गोल आहे आणि ज्या गोलपर्यंत प्रत्येकाने जाणं शक्य आहे किंवा अपेक्षित आहे अशातलाही भाग नाही, तो आहे. म्हणून आपण हा योग ग्रंथाची प्रस्तावना थोडक्यात बघूया. विषय आपण अनेक वेळा बघितलं त्याप्रमाणे हे योग ग्रंथांचा विषय आहे माणसाच्या इच्छापूर्ती. मग ती त्याची जी त्याची इच्छा असेल, कुठल्या पातळीवरची इच्छा असेल, त्या पातळीवरची इच्छा अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक योग्य पद्धतीने कशी पुरी करता येईल आणि त्याच्यामध्ये धोके कसे टाळता येतील, हा सगळा विषय आहे. तर त्याप्रमाणे आपण विषययोगाचा प्रस्तावना बघितली मागच्या वेळेला, नंतर भाग्ययोगाची प्रस्तावनाही बघितली, बुद्धियोगाची प्रस्तावना बघितली. आता श्रद्धायोगाची प्रस्तावनामध्ये स्वामीजी सगळे आपण प्रत्येक ह्याच्यातले महत्वाचे मुद्दे तेवढे घेतोय. स्वामीजी म्हणतायत तुमचं कारण तुम्हीच आहात. तुम्ही इथे आहात, या पृथ्वीवर आपला अवतार झालेला आहे, त्याचं कारण तुम्हीच आहे. आणि मग तुम्ही म्हणजे कोण? तर स्वामीजी म्हणतात निष्कर्ष एकदम सरळ आहे. सुखासाठी तळमळणारं मन तुम्हीच निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर ही तळमळ कधीही पुरी होणार नाही हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत नेणं हे तुमचं काम आहे. आणि ती कमी होत होत शून्यावर आली, अगदी शून्यावर नाही तर समावस्थेवर जरी आली तरीही प्रचंड सुख आहे असा ज्ञात्यांचा अनुभव आहे. आणि त्याच्यासाठी तो अनुभव आपल्याला देण्यासाठी ही सगळी योगग्रंथांचा अभ्यास आहे. आणि यातले शेवटचे आता 3 मुद्दे बघितले आपण.
मन आपण निर्माण केलेलं आहे ती कमी करत नेणं हा दुसरा भाग आहे. आणि ती जर का शून्यावर आली किंवा समावस्थेवर आली तर एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुख आहे. ह्याची शेवटची दुसरी आणि तिसरी हा जो भाग आहे हा योगामध्ये येतो, योग प्रक्रियेमध्ये तो भाग येतो. म्हणून ह्या ठिकाणी दोन्ही विज्ञान आणि योग असं दोन्ही या ह्याच्यात वापरलेलं आहे. आणि ती जर का आपण स्थिती साधू शकलो की शून्यावर ती तळमळ आपण आणू शकलो, म्हणजे आपण जर का आपल्या इच्छा किंवा वासना शून्यावर आणू शकलो किंवा निदान कमीत कमी समावस्थेवर आणू शकलो तर जी काही स्थिती उत्पन्न होईल त्याच्यावर आपल्याला मोक्ष स्थितीचा काहीतरी एक अनुभव मिळाल्याची शक्यता होईल. आणि अशी एक मोक्ष स्थिती जर का आपल्याला मिळाली की आपल्याला सुख मिळेल, यावर जर का आपली श्रद्धा बसली तर हा योग सहजतेने जमेल. कारण श्रद्धा योगासाठी जो प्रयत्न करायचा तो श्रद्धेने करायचा आहे आणि म्हणून श्रद्धा ही खूप आवश्यक आहे. आणि श्रद्धा कशावर ठेवायची तर मोक्ष सुखप्राप्तीनंतर मला माझं जे काय अत्युच्च उद्दिष्ट आहे ते साध्य होणार आहे ही श्रद्धा पाहिजे. आणि मग स्वामीजी म्हणतात की आपल्या भारतभूमीत जन्मलेल्या सगळ्या प्रमुख धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलाय. म्हणजे ह्या जन्मानंतर काय होईल तर पुनर्जन्म आहे, मध्ये स्वर्ग नरक ह्या संकल्पना आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी शिफारस सांगितलेली आहे. म्हणजे शक्य असेल तर पुनर्जन्म टाळा असा सगळ्या धर्माचा सल्ला आहे. आणि आपण स्वर्गाची पूर्ण दुःखमुक्त आणि जर का जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो आपण म्हणजेच मोक्ष मिळाला तर परमसुख असतं. याचा पुरावा देणाऱ्या काही गुणा निसर्गाने ठेवलेल्या आहेत. आणि त्यातली आपण मागच्या वेळेला बघितली की गाढ झोपेचे सुख होतं. म्हणजे आपल्याकडे काहीही नसताना, आपलं अस्तित्व शून्य असताना, आपण कोण आहे, आपण काय करतो हे आपल्याला काहीही माहीत नसताना जी आपल्याला गाढ झोप लागते अशीच गाढ झोप. आणि त्या गाढ झोपेचे सुख मिळतं, कुठल्याही साधनाशिवाय ते सुख मिळतं, आपल्या सगळ्या विसर्जनावस्थेत ते सुख मिळतं. त्या सुखाला दुसरा पर्याय नाही. म्हणजे इतक्या पद्धतीने त्या मोक्ष म्हणजे एक आपण पूर्ण जर का विषयमुक्त झालो, इच्छामुक्त झोपेत होतो म्हणून आपल्याला सुख मिळतं. तर जीवनातच जर का आपण अशा पद्धतीची स्थिती गाठू शकलो म्हणजे जागृतावस्थेत सुद्धा शून्यावस्था म्हणजे वासना शून्यावस्था किंवा वासना समावस्था आपण गाठू शकलो तर मोक्षाविषयी आपल्याला शंका राहणार नाही. मोक्ष आणि म्हणून सारांश स्वामीजींनी काढला की मोक्षाचा अनुभव घेतला पाहिजे. आणि जेव्हा जमेल तेव्हा, ज्या पद्धतीने जमेल तेव्हा, ज्या काय म्हणतात सिक्वेन्समध्ये जमेल तर प्रयत्न तो राहायला पाहिजे. हा या प्रस्तावनेचा भाग आहे. आणि जर का आपण शंका घेतल्या ह्याच्याबद्दल त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास न करता शंका घेतल्या तर बाकी मग काही दुसरा ऑप्शन होत नाही. आता हे सगळं जे आहे ही प्रक्रिया जी आहे ती बुद्धियोगामध्ये बुद्धीच्या माध्यमातून किती साध्य करता येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता श्रद्धा योगामध्ये बुद्धी अधिक श्रद्धा ह्या माध्यमातून कशा पद्धतीने साध्य होतील हा प्रस्तावनेचा श्रद्धायोगचा विषय आहे. आता श्रद्धायोग म्हणजे विश्वास ठेवण्याची शक्ती. आता ही विश्वास ठेवण्याची शक्ती काही लोकांना आणायचं असते म्हणजे त्यांच्या स्वभावातच असतो. ते विश्वास ठेवतात, त्यांच्या भक्तीचा स्वभाव असतो, त्यांचा प्रेमळ स्वभाव असतो. म्हणजे काही लोकांना ती अनायासे प्राप्त होते, काही पूर्वयोगाने याला काही लोकांना प्राप्त होते. पण इतरांना ही शक्ती अभ्यास करून आणि मनाची खात्री करून श्रद्धेपर्यंत पोचता येईल. म्हणजे बुद्धीचा विचार करून आपल्याला या श्रद्धेपर्यंत पोचता येतं.
आणि म्हणून ह्या ग्रंथात काय केलंय की शेवटी मोक्ष जाऊ दे, पण मन सुखाची इच्छा करते आणि दुःख नको अशी आशा करते. म्हणून या सुखदुःखाची व्याख्या ठरवली आपण. यातला बराचसा भाग एक जनरल आता 17-18 पाठ झाले त्याच्यामध्ये घेतलेले आहे. सुखदुःखाची व्याख्या ठरवलेली आहे. आता हे मन, हे चेतन आपल्या देहात आहे तिथपर्यंत कसं चालतं आणि देह सोडल्यावर त्याचं काय होतं याचा सुद्धा इथे तपास केलेला आहे. हा या योगग्रंथामध्ये आहे, तो आपल्याला आता पुढे भाग येणार आहे. आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यापेक्षा शांत स्थितीची ज्येष्ठता सुद्धा शक्य तेवढ्या तात्विक पुराव्याने पाहिली आहे. आता मोक्षाचा प्रत्यक्ष अनुभव काही कोणाला देता येत नाही, परंतु तत्वतः हा सगळा पुरावा किंवा याच्याबद्दलचं विश्लेषण या योगग्रंथात केलेलं आहे. श्रद्धयोगामध्ये विशेषत्वाने केलेलं आहे. आणि ध्यान अभ्यास करताना ध्यान अभ्यासाच्या सूचना पाळताना आपल्याला मनाला वळवलं पाहिजे आणि मनासाठी मेंदूला वळवलं पाहिजे. ते कसं वळवावं याची सुद्धा चर्चा केलेली आहे. आणि एवढं सगळं प्रयत्नाचा भाग झाल्यानंतर या योगशास्त्राच्या दृष्टीने साधना करताना देवदेवतांचे, गुरूंचे एकाग्रतेसाठी सहाय्य कुठल्या मर्यादेपर्यंत घेता येईल, स्वामीजींचं सहाय्य कुठल्या मर्यादेपर्यंत घेता येईल याची सुद्धा चर्चा केलेली आहे. अशी सगळी चर्चा या श्रद्धायोगामध्ये आहे. योग मार्गातून मोक्ष स्थितीचा विचार करण्यासाठी ज्या सूचना हव्या त्या दिल्या आहेत. तसेच श्रद्धा ठेवल्यास आणि नियम पाळल्यास स्वामीजी सहाय्य उपलब्धता सुद्धा सांगितलेली आहे. आता हे सगळं लक्षात घेऊन जर का आपण ग्रंथ वाचले, ग्रंथ समजून घेतले, तर अशा साधकाची एक वेगळ्या पद्धतीने तयार होईल. आणि हे सगळं हवं असेल तर श्रद्धा आपली बसली पाहिजे, श्रद्धा आपण डेव्हलप केली पाहिजे. आणि दुसरा मार्ग असा आहे की एक बुद्धिमार्ग आहेच, पण स्वतःची बुद्धी जर का सत्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला एक मार्ग आहे की आपण स्वतःच्या बुद्धीने सुद्धा त्या मूळ सत्यापर्यंत पोहोचू शकतो. पण ते समजा जमत नसेल आणि ज्यांची पोचते आहे त्यांच्यावर सुद्धा आपली श्रद्धा नाही राहिली तर आपल्याला जमत नाही. ज्यांना जमतंय, जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्यावर सुद्धा आपली श्रद्धा नाही. असं जर का असलं तर स्वामीजी म्हणतात दोन्ही बाजूनी तो उपाशी राहणार एवढीच दुर्दैवाची गोष्ट असते. म्हणून शेवटी ज्ञान पत्करा, श्रद्धा पत्करा किंवा ज्ञानयुक्त श्रद्धा पत्करा, कुठलाही मार्ग पत्करा, पण त्यापैकी कुठलाच मार्ग रास्त वाटलाय नाही तर बाकी दुर्दैवाने कोणीच काही करू शकत नाही. अशा पद्धतीने स्वामीजींनी हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या आता अभ्यास प्रक्रियेमध्ये एकीकडे आपण जीवनाचा अभ्यास करतोय, सुखदुःखाचा अभ्यास करतोय, की सुखदुःखाची प्रक्रिया शरीरात कशी चालते, त्यामुळे शरीर विज्ञानाचा अभ्यास करतोय. आणि तो येणार आहे ह्या योग ग्रंथामध्ये. काही प्रमाणात आलेला आहे, काही प्रमाणात येणार आहे. बऱ्याचशा डिटेल्समध्ये आता एक एक ग्रंथ आपण बघताना येऊ. थोडासा तो समजून घेण्याचा भाग आहे, शांततेने समजून घेण्याचा भाग आहे. म्हणून काही होमवर्क काही आवश्यक आहे. आणि मग ह्या सगळ्याला आपण योग साधनेची म्हणजे षटचक्र जी साधना आहे त्या साधनेची आपण जोड देतो. आणि ही प्रक्रिया सुद्धा कशी आहे बघा, की षटचक्र ध्यानातून खालून वर येताना. आणि माझा एक विचार आहे की ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्गाला शेवटची 10 मिनिटं तरी आपण ध्यान घ्यावं. अगदी ओंकार ध्यान म्हणजे षटचक्र साधनाचं शरीराशी संवाद ध्यान आपल्याला नाही जमलं तरी ओंकार ध्यान घ्यावं असं माझा विचार आहे. तर हा जो ध्यान षटचक्र साधना आहे त्याबरोबर आपण बघतो की खालचं चक्र वर करतात, वरता अगदी आपल्या आज्ञाचक्रापर्यंत येताना ते जे प्रत्येक चक्र आहे त्या चक्राशी काय काय महत्वाचं शारीरिक कार्य होतं हे पण आपण बघितलेलं आहे. आणि जे षड्विकार आहेत, माया, मत्सर, मद, मोह, भयराग, इच्छा, ह्याचं सुद्धा कशा पद्धतीने विसर्जन करता येईल ह्याबद्दलचं सुद्धा वर्णन स्वामीजींनी केलेलं आहे आणि आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट, आपण उत्क्रांतीवर काही पाठ घेतले आणि आता या विषययोगाच्या माध्यमातून विशेषत्वाने पहिला प्रकरण आणि मला वाटतं तिसरं प्रकरण याच्यामध्ये उत्क्रांतीचं
चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आणि उत्क्रांती आणि आपले षड्विकार यांचा काय संबंध आहे, कशा पद्धतीने ते डेव्हलप झालेले आहेत, कशा पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि हे सगळे आपण आपला माझा स्वभाव माझ्या स्मृती माझ्या आठवणी आपण जे म्हणतो त्या खऱ्या म्हणजे इंडिव्हिज्युअल नसतात. कारण आपण समाजात वावरतो, कुटुंबात वावरतो, शेजार बाजारात वावरतो आणि ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काहीतरी संस्कार घेत असतो आणि या सगळ्या संस्काराचा पुंजगा म्हणजे आपला स्वभाव असतो. आणि म्हणून विमलाताई ठकार जगावेगळ्या अध्यात्मामध्ये असं म्हणतात की आपलं षड्विकार हे उत्क्रांतीतून आले आहेत. ते सगळ्या मानवजातीत आहेत. हा म्हणजे वैयक्तिक प्रमाण कमी जास्त असेल, एखाद्यात क्रोध जास्त असेल, एखाद्यात भय जास्त असेल, हे सगळं कमी जास्त असेल, परंतु ते सगळ्या मानवजातीत आहेत आणि ते प्रमाणात काही प्रमाणात ते वैयक्तिक नाही. आणि म्हणून ते आपले नाहीत हे जर का आपण लक्षात ठेवलं आणि अलिप्तपणाने आपलं आपण निरीक्षण करायला सुरुवात केली तर इथे आता ते यथावकाश कमी होतात. म्हणजे आपल्याला या ध्यानाच्या माध्यमातून शरीराशी संवाद साधता येतो, आपला आपल्याशी अलिप्तपणा साधता येतो. तिसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा आहे. आज्ञाचक्रात पोचल्यावर म्हणजे शेवटच्या चक्रात पोचल्यानंतर पुढे काहीच करायचं नसतं. त्यावेळेला जर आपण शांत स्थितीमध्ये आपल्या आराध्य देवतेचं, आपल्या सद्गुरूंचं, आपल्या श्रद्धास्थानांचं असं ते कुठलं असेल त्याचं जर का स्मरण केलं तर ती स्थिती अधिक चांगली होते. हे मत बाबा बेलसर यांचं आहे. आणि स्वहा अहम सोहम कोहम सोहम हे प्रश्नोत्तर आपण या ध्यानामध्ये वापरलेली आहेत. त्यातला 6 अहम, 6 म्हणजे तो आत्मा आणि अहम म्हणजे मी तो आत्मा आहे, मी तो आत्मा आहे, हे सोहम ऍक्च्युअली त्याचा अर्थ आहे. आणि ह्या जर काही विचाराचं आपण श्रद्धापूर्वक चिंतन केलं तर हळूहळू आपला प्रवास मनापासून आत्म्यापर्यंत जाऊ शकतो. हा विचार डॉक्टर काका जे प्रसिद्ध आहेत की डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख त्यांनी अलीकडे मानलेला आहे. तर अशा या 4ही विचारांचा समन्वय ह्या आपल्या षटचक्र साधनेत येतो. आणि म्हणून हा सगळा समन्वय पद्धतीने जर का आपण ध्यान स्थिती करण्याचा प्रयत्न केला तर ती अधिक उपयुक्त ठरेल. आता पहिले 2 जे ग्रंथ आहेत ते विषययोग आणि भाग्ययोग, हे दोन्ही ग्रंथ समजून घेताना आपण त्यातला सर्व तपशील समजून घेणार नाहीये. तर मुख्यत्वे आपल्या अभ्यास उद्दिष्टाशी जेवढा भाग सुसंगत आहे तेवढाच फक्त पाहणार आहोत. आता ह्या ग्रंथातील विषय पुढे नेण्यासाठी आता विषययोग जर का आपण वाचला तर विषययोग मध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तो कशासाठी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं देण्याचं मुख्य कारण आहे की हा विषय पुढे न्यायला पाहिजे. स्वामीजींचा जे मुद्दा आहे तो मुद्द्याला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत, दाखले लिहिले आहेत. आणि म्हणून ते प्रत्येक उदाहरण, ते प्रत्येक दाखला आपल्याला काय फार विस्ताराने समजून घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यातला महत्वाचा निष्कर्ष समजून घ्यायचा आहे आपल्याला उपायाच्या दृष्टीने. आणि मग स्वामीजींनी ह्या 2 ग्रंथात जे सांगितलं आहे ते मात्र आपण विस्ताराने पाहणार आहोत. म्हणजे हे जे दाखले आणि उदाहरण आहेत ती आपण फार समजून घेणार नाहीये, परंतु ह्या सगळ्यातून जे निष्कर्ष काढायचे आहेत आणि त्या निष्कर्षातून जे आपल्याला उपाय द्यायचे ते बाकी आपण खूप विस्ताराने पाहणार आहोत. आणि आपण सुरुवातीपासून हेच उद्दिष्ट ठेवलं आहे आणि त्याच्याशी सुसंगत असा सर्व भाग अत्यंत नीट पाहणार आहोत. साधकत्वातील क्रमविकास ही संकल्पना आपण पहिल्या पाठापासून आपण घेतोय की प्रत्येकाला अगदी पार मोक्षापर्यंत जाता येणार नाही किंवा बऱ्याच जणांना जाता येणार नाही असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा एक चांगलं माणूस होणं, चांगलं नागरिक होणं, चांगल्या पद्धतीने इतरांशी, कारण स्वामीजींनी पहिल्या 1400 वर्षाच्या पहिल्या वर्षात सांगितलं माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागत नाही तर माणसाने माणसाशी किमान माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. आपण बघतोय आज सुद्धा रोज पेपरमध्ये, रोज टीव्हीमध्ये काय काय बातम्या येतात, काय पद्धतीने माणसं वागतायत. तर निदान माणसाने माणसाची माणसापर्यंत हा एवढा क्रमविकास, चांगलं साधक होणं हा क्रमविकास हा आपल्याला जर का साधता आला तर ते साध्य करण्यासाठी आपण अभ्यास करतो आहोत. हे आपण सूत्र पहिल्यापासून ठेवलेलं आहे आणि ह्याच्या पुढचा आपला सगळा अभ्यास, ग्रंथाभ्यास या सूत्राप्रमाणेच होणार आहे. विषयोग हे पुस्तक मागच्या वेळेला पण मी सांगितलं फक्त विवाहित साधकांपुरतं आहे. आणि या प्रस्तावनेत स्वामीजी म्हणतात मी असं का म्हणतो हे मी समजावून सांगू इच्छितो.
कुठलीही गोष्ट अभ्यास करायची, ऐकायची, वाचायची, ती कशासाठी? तर त्या सगळ्या ज्ञानाचा आपल्या मनावर परिणाम व्हावा म्हणून. पण ज्या गावाला आपल्याला सध्या तरी जायचं नाही, त्या गावाबद्दल भाव निर्माण करून आपल्याला काय मिळणार आहे? आणि म्हणून कोणी जर का रूढार्थाने ब्रह्मचर्य पाळायचं ठरवलं असेल, पाळावं असं स्वामीजी म्हणतात, माझा आग्रह नाही, तर त्यांनी हे वाचण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, जे अविवाहित आहेत की ज्यांना अजून विवाहित जीवन जगण्यासाठी काही वेळ आहे, त्यांनी, कारण ज्या ठिकाणी ज्या गावाला आपल्याला जायचं नाही, सध्या तरी जायचं नाही, तिथली आपण वाट विचारण्याचं काही कारण नाही, एवढंच त्याचं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मचर्य पाळलं तरी चांगलं आहे, नाही पाळलं तरी काय माणूस काय गमणार नाही, कारण दोन्ही पद्धतीने संतांनी आणि श्रेष्ठांनी विचार केलेला आहे. बाकी सगळ्यांसाठी हा विषययोग ग्रंथ अभ्यासासाठी आहे. ज्यांना सहज संयम जमत नसेल त्यांनी कामशक्तीचा उपयोग योग्य तऱ्हेने करावा, कारण त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही, काही वाईट नाही. त्याच्यात नुसता संकोच ठेवण्यात काही अर्थ नाही, फक्त ढोंग वाढवत होतो. आणि स्वामीजी म्हणतात, माझा जो याच मुद्द्यावर आहे की तुमचा जो काही संकल्प असेल त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा, तुमच्या व्याख्या स्पष्ट करा आणि त्याप्रमाणे वागा. आणि त्या पद्धतीने विषयोग हे पुस्तक फक्त विवाहित साधकांपुरते आहे असं स्वामीजी म्हणतात. आता आपण विषयोग प्रस्तावनेचे अधिक विस्ताराने बघण्याचा सुरुवात करूया. आपण विषयोगाचा हेतू किंवा विषयोग पुस्तकाचा दृष्टिकोन विधायक आहे. विधायक म्हणजे कसा, की कामशक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे, पण त्यातले धोके टाळले पाहिजेत. आणि योग्य उपयोग करत असताना जे धोके येतील ते कसे टाळता येतील याच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आता हे सगळं मार्गदर्शन मनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि चित्तवृत्ती निरोध हा जो योगाचा भाग आहे तोही वापरलेला आहे. पण चित्तवृत्ती निरोध म्हणजे चित्तामध्ये मुख्यत्वे वेगळ्या वेगळ्या इच्छा आहेत, कामना आहेत. तर चित्तवृत्ती निरोध म्हणजे थोडासा कामनिरोधच आहे. आता या योगाचं उद्दिष्ट आपल्या चित्ताचा निरोध करणं म्हणजे त्या चित्तावर ताबा मिळवणं हा आहे. आता ही सोपी गोष्ट आहे का? जेवढा आपण तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू तेवढं ते अवघड होत जातं. कारण स्वामीजी म्हणतात, सामान्य माणसाची अवस्था की तोडीचा तरू कुठे आणखी भराने अशी असते. म्हणजे झाड जर का तोडलं तर ते दुप्पट जोमाने फुटतं. तसं हा निरोध चित्ताचा सोपा नाहीये. आणि मग एक उदाहरण दिलंय त्यांनी की विश्वामित्रांचं पाय जिथे लटपटले. विश्वामित्र आणि मेनकेची गोष्ट आपल्याला माहिती आहे. प्रतिसृष्टी निर्माण करायला विश्वामित्र निघाले आणि मग त्यांचं भय सगळ्यांना वाटायला लागलं, म्हणून मेनकेला पाठवलं. आणि मग तिथे विश्वामित्रांचं थोडंसं हे झालं. तर विश्वामित्रांचे पाय जिथे लटपटले तिथे सामान्य माणसाची काय कथा आहे असं म्हणून स्वामीजी म्हणतात की योग प्रक्रिया जर योग्य रीतीने झाली नाही तर त्याच्यातून अनेक धोके संभवतात असं दिसतं, असं ऑब्झर्वेशन आहे. तर असे उल्लेख पण योग ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आढळतात, या नाही जनरल योग ग्रंथामध्ये. म्हणून प्रत्यक्ष काय आपल्याला साधायचं ते तत्व शोधलं पाहिजे. योगामधल्या धोक्यांची आणि त्यातल्या त्यात कामविकारातील धोक्यांची अशी कुठली स्थळं आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि ती त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. योगाची मुख्य दोन जी अंग जी समजली जातात ती म्हणजे आसन आणि ध्यान. अष्टांग योग आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक अंग वेगळं आहे, परंतु मोस्ट पॉप्युलर जी आहे ती म्हणजे एक आसन करणं आणि ध्यान करणं. आणि त्यापैकी आसनं जगभर नावाजली जात असली तरी योगाचा खरा अभ्यासू हे समजत नाही की केवळ आसनाने माणसाचं आरोग्य काही येईल. आणि म्हणून खरा उपाय चित्तवृत्तीवर निरोध हेच योगाचं मुख्य कार्य आहे. आता हे मन काबूत येण्यासाठी जे जे काही करायचं त्यासाठी योगाची योजना अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत विस्तारपूर्वक आहे. आणि त्यासाठी 8 पायऱ्या दिलेल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता ह्या प्रत्येक अंगात काय करायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय काय करणं अपेक्षित आहे आणि ते केल्यानंतर त्याची काय फळं प्राप्त होतात ही अष्टांगाची साधना जी आहे
ती पातंजली मुनींनी विस्तारपूर्वक सांगितलेली आहे आणि त्यापासून मिळणारी फळं पण सांगितलेली आहे. आता ह्यातून काही सिद्धी मिळतात हे जरी सांगितलं असलं तरी प्रत्येक ठिकाणी सिद्धीचा मोह टाळा. म्हणजे सिद्धी म्हणजे विशेष काही आपल्याला शक्ती मिळतात या योग साधनेतून, योग साधनेच्या प्रवासातून. असं जरी असलं तर तुम्हाला खऱ्या पद्धतीने योगात प्रगती साधायची असेल त्या सिद्धींचा मोह टाळा हेही सांगितलेलं आहे. आता मनाची शांती आणि त्यापासून शक्ती मिळवायचा उपाय आहे ती म्हणजे कुंडलिनी जागृत करून केलेली ध्यानधारणा. परंतु स्वामीजींनी कुंडलिनी जागृत करायला आपल्याला या योग ग्रंथात कुठेही सांगितलेलं नाहीये. फक्त त्यांनी एक प्रोसेस सांगितली, त्या प्रोसेसमध्ये नॅचरली जेवढं होईल तेवढंच करा असं ते म्हणतात. कारण प्राणायाम चुकीचा झाला आणि ही कुंडलिनी साधना चुकीची झाली तर दोन्हीमध्ये प्रचंड धोके आहेत. आणि म्हणून शरीरातल्या 6 चक्रातून ही कुंडलिनी शक्ती कल्पनेनी माथ्यावरच्या ब्रह्मरंध्र चक्रापर्यंत जायची अशी योग प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे धोके संभवतात. म्हणून त्या धोक्यांचा जास्त विचार न करता अत्यंत योग्य असा कुठला मार्ग आहे तो आपण घ्यावा. त्याच्याबद्दलची चर्चा विषयोगमध्ये केलेली पण आहे, त्याच्यानंतर अन्य ग्रंथामध्ये पण केलेली आहे. आणि मग बऱ्याच वेळा स्वाधिष्ठान चक्र टाळून करायचे अन्य मार्ग सुचवले आहेत. धोके आहेत, पण याचा अर्थ असाही नाही की धोके आहेत म्हणून ती शक्ती वापरू पण नाही. मग हे सगळं जे आहे त्याचा उपयोग काय, कोणाला कसा उपयोग होईल, तर सर्वांना आपापली शक्ती जुळवणूक आणि कामशक्ती. आता कामशक्ती म्हणजे काम ह्याचा अर्थ काय ते पण आपण बघणार आहोत पुढे. कामशक्ती समतोलासाठी उत्तम उपयोग होईल आणि हे सगळं विस्ताराने दिलेलं आहे ते तपशील विषयोमध्ये दिलेला आहे आणि त्याच्याबद्दलचा जो भाग आहे तो अभ्यासामध्ये आपल्याला कळेल. आता हे सगळं आउटलाईन बघितल्यानंतर आपण आता मूळ विषयाच्या बेसिक्सकडे जाऊया. काम म्हणजे कामना. कामचा जरी एक शब्द अत्यंत पॉप्युलर आजच्या म्हणजे सेक्शुअल डिझायर असा असला तरी काम म्हणजे इच्छा असं पण म्हणलं जातं. आता इच्छा कुणाला आहे तर ती मनाला आहे. आणि या मनाचा जो भाग आहे तो विज्ञानाच्या माध्यमातून पण स्वामीजींनी बघितलेला आहे आणि काही पद्धतीने कन्व्हेन्शनल माध्यमातून बघितलेलं आहे. मनाची जी वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे ते असं आहे, जे प्रवृत्तीसी मूळ कामाजयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी, जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासिगा, द्वैत जेथे उठी अविद्या जेणे लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषया माझी, संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पून मोडी, मनोरथांच्या उत्तरी आणि रची, जे भुलेचे कुहुर वायुतत्वाचे अंतर, बुद्धेचे द्वार झाकविले देणे. जे प्रवृत्तीचं मूळ आहे आणि कामाला ज्याचं बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवीत ठेवतं, जे इच्छेला वाढवतं, जे आशेला चढवतं व जे अर्जुना भयात जिथे उत्पन्न होतं, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयात ढकलतं, जे आपल्या संकल्पाने आपापली सृष्टी बनवतं आणि लागलीच विकल्पाने मोडतं, विविध मनोरथांच्या उतरंडीला उतरतं, रचतं आणि मोडतं, जे भ्रांतीचं कोठार आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे ते मन होय. मनाची अध्यात्मातली व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये अशी केलेली आहे की ह्या मनाचा किती पसारा आहे अगदी 5-6 ओव्यामध्ये तो छान सांगितलेला आहे. स्वामीजींनी मनाची वैज्ञानिक व्याख्या केलेली ती आपण पुढे समजून घेऊ जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा. परंतु मन म्हणजे काय, तर मन म्हणजे आपल्याला सगळ्या पद्धतीने अहंकार, भय, वेगळ्या वेगळ्या भावना, द्वैत, अविद्या
वेगळ्या वेगळ्या विषयांच्या गोड्या, संकल्प, आपापल्या पद्धतीने संकल्प, आपापल्या कल्पनेच्या सृष्ट्या, त्या मनोरथांची चढण उतरण, हे सगळं वेगळ्या वेगळ्या चुकीच्या गोष्टींचं कुहर, वायुतत्व, असं सगळं अनेक करणारं ते मन आहे. आणि इच्छा कोणाला आहे तर ती मनाला आहे. आणि आपल्याला हा विषय जो आहे विषयोग, तो वेगळ्या वेगळ्या इच्छा आणि मुख्यत्वे काम जी इच्छा आहे त्या कामाच्या इच्छेच्या काय म्हणतात त्याचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याच्यापासून धोके न होता आपल्याला योग्य गोष्टी कशा साध्य करायचा, हा विषय तो आहे. आता शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5 ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे 5 विषय आहेत आणि त्याची ज्ञानेंद्रिय वेगळी आहे. तशी आपल्याकडे 5 कर्मेंद्रिय पण आहेत. तोंड, हात, पाय, लिंग, उपस्थ आणि गुद ही 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग करून मनाला काय साध्य करायचं आहे हे साध्य करण्यासाठी ही कर्मेंद्रिय वापरली जातात. म्हणजे ज्ञान घेणं ज्ञानेंद्रियांचं काम, त्या ज्ञानाचं इंटरप्रिटेशन करणं हे मनाचं किंवा अंतःकरणाचं काम, आणि मनाचं आणि बुद्धीचा निर्णय झाला की काय करायचं हे आपल्या कर्मेंद्रियांचं काम आहे. इंद्रिया विषयांच्या भेटी सरसीच वेगे उठी, कामाची बाहुटी धरुनिया, जियेचीने उठिलपणे, मन असैंद धावणे, नरिघावे तेथ करणे तोंडे सुती, जिथे वृत्तीची या आवडी, जिये वृत्तीची या आवडी, बुद्धी होय वेळी, विषयाची या गोडी तेगा इच्छा. कुठली इच्छा आहे, काय कामना आहे, त्याचं इथे व्यवस्थित वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरींनी. 13व्या अध्यायातल्या काही ओव्या आहेत. इंद्रिय आणि विषय यांची भेट होता क्षणीच कामनेचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते, जी वृत्ती उठली असता मन एकसारखं धावायला लागतं व जिथे प्रवेश करू नये तिथे इंद्रिय तोंड खूप असतात. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना ती इच्छा आहे असं समज. म्हणजे बघा, ज्ञानेंद्रिय आहे डोळा. डोळ्याला एखादी नयन मनोहर आवडती वस्तू किंवा व्यक्ती दिसली तर त्या डोळ्यामध्ये ज्या काही आपल्याला ज्ञान होतं ते ज्ञान घेतल्यानंतर वेगळ्या वेगळ्या ज्या काही तुमच्या त्या क्षणाच्या त्या परिस्थितीतल्या त्यावेळेच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छांप्रमाणे एखादी आपली इम्पल्स म्हणजे याला वृत्ती म्हणतात, हे चित्तवृत्ती ज्याला आपण म्हणतो ती वृत्ती पुढे येते, ती वेगाने उठते. त्यानंतर समजा तुम्हाला एक छान फुल दिसलेलं आहे डोळ्याला सुगंधी, तर तुम्हाला वाटतं की हे फुल मला मिळालं पाहिजे, अगदी नाही मिळालं तरी वाचते मिळालं पाहिजे. मग अशा पद्धतीने मनाच्या वेगळ्या वेगळ्या त्याचे व्यापार सुरू होतात. आणि मग ते जे काही तुमचं प्रत्येकाचं इम्पल्स वेगळा असेल त्या वृत्तीप्रमाणे एक क्रिया होते आणि क्रिया करण्यासाठी इंद्रिय तिथे तोंड खूप असतात. म्हणजे आपली कर्मेंद्रिय तिथे जातात आणि मग आपल्याकडे कृती होते. आता ह्या सगळ्या वृत्तीमुळे प्रत्येकाची परिणाम वेगळे असते, वृत्तीच्या विषयांची प्रत्येकाची गोडी वेगळी असते, प्रत्येकाची काय म्हणतात ती त्रिगुणाची परिस्थिती वेगळी असते. परंतु अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पुढे जात असतात. आता एवढं सगळं आपण मनाबद्दल आणि इच्छेबद्दल बघितल्यानंतर आता ह्या विषययोगाचं प्रास्ताविक काय म्हणतं. काम शब्दाचा एक अर्थ विकारात्मक आहे पण मूळ अर्थ कार्यप्रेरक आहे. कार्यप्रेरक करणारे ती काम म्हणजेच कामना. आता वेस्टर्न फील्डमध्ये वेस्टर्न साईडला फ्राईडनी ह्याबद्दल बराच विचार केलेला आहे आणि तो तिथे बऱ्याच ठिकाणी फ्राईडचे विचार मान्य पण असतात. फ्राईड हा सायंटिस्ट आहे या क्षेत्रातला. तर फ्राईडने अतिरेकाच्या टोकाला जाऊन काम विकार हा सर्व प्रेरणांचा मूळ म्हणून सांगून टाकलेला आहे. म्हणजे काम हा विकार सगळ्या प्रेरणांचा मूळ आहे असं सांगून टाकलेलं आहे. ह्या फ्राईडचा विचार झाला. परंतु फ्राईडनी एकाच पद्धतीने विचार केलेला आहे. भारतीय अध्यात्माने कामविकाराची प्रेरक शक्ती मुळीच अमान्य केली नाही. म्हणजे काम तुम्हाला सगळी कार्य करायला ड्राईव्ह करतो हे अमान्य केलं नाही.
पण तो रोगरूप जरी मानला असला तरी त्याचं अस्तित्व कबूल केल्याशिवाय त्यावर इलाज कसा करणार हे समजून त्याच्याकडे चुकीच्या पद्धतीने भारतीय अध्यात्माने पाहिलेलं नाही. एका बाजूने आपल्या अध्यात्माने कामविकाराचं अस्तित्व आणि प्रेरणा कबूल केली आहे आणि दुसऱ्या बाजूने काम ह्या शब्दाचाच अर्थ विचार केला. काम याचा अर्थ कर्म, कार्यहेतू असाही अध्यात्माला अभिप्रेत आहे आणि अख्खा कर्मयोग ह्या कर्मयोगाच्या काम कसं करावं याच्यावर आहे. म्हणजे ईस्टर्न फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी याच्यामधल्या अप्रोच मधला फरक स्वामीजींनी या प्रास्ताविकात सांगितलेला आहे. आता लोकमान्य टिळक जेव्हा गीतेवर लिहितात त्यावेळेला ते म्हणतात की गीतेचा मूळ हेतू जो आहे तो निष्काम कर्म आहे. आता कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, बुद्धियोग आहे, श्रद्धायोग आहे, असे अनेक प्रकारचे योग दिलेले आहे. परंतु एक बेसिक ज्या गोष्टी आहेत, एक श्रद्धा, दुसरी ज्ञान. कारण श्रद्धा असेल तरी तुम्हाला कर्म करायला लागतं, ज्ञान असेल तरी सुद्धा कर्मच करायला लागतं. म्हणून निष्काम कर्म हा टिळकांनी गीतारहस्यमधला गीतेचा मुख्य भाग सांगितलेला आहे. आणि अर्थात त्यावेळेला जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेव्हा आपला देश एक निष्कर्म अवस्थेत गेला होता त्यावेळेला तो निष्काम कर्म हा अधिक अभिप्रेत पण होता. आता निष्काम कर्म म्हणजे कार्याचा अर्थ हा हेतुदर्शक असतो. निष्काम कर्म म्हणजे कार्य करायचंय, काम करायचंय, पण त्याचा हेतू जो आहे तो कसा पाहिजे हे निष्काम कर्म सांगतं. दुसरी कामधेनू हा शब्द आपल्याकडे आहे. कामधेनू म्हणजे इच्छा तृप्त करणारी गाय. इथे कामाचा अर्थ इच्छा असा आहे. इथे कामाचा अर्थ फक्त विकारात्मक घेतलेला नाही. म्हणजे इथे काम हा इच्छा अर्थ दाखवतो. आता व्युत्पत्ती कोशामध्ये काम ह्या शब्दाचा अर्थ कसा दिलेला आहे स्वामीजी म्हणतात, काम हा जेव्हा नपुसकलिंगी शब्द वापरलेला आहे ते काम असं म्हटलं की कार्य, ते कर्म, ती क्रिया, ती चळवळ असा दिलाय. आणि हा जर का पुल्लिंगी काम म्हटलं म्हणजे तो काम असं म्हटलं तर इच्छा, विषयेच्छा, संभोगेच्छा, मदन असा दिलेला आहे. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात आपल्याला कामविकाराचं सामर्थ्य पाहताना आणि त्या कामविकाराची व्यवस्था आपल्या बाबतीत कशी करायची हे बघताना हे सर्व प्रकारचे अर्थ लक्षात घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून या पुस्तकाचा हेतू किंवा दृष्टिकोन विधायक आहे. कामशक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि त्यातले धोके टाळले पाहिजेत त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आता स्वामीजी आणखीन एक रेफरन्स देतात. वात्सायनाने कामसूत्र लिहिली आहेत. तो स्वतः योगी आणि ब्रह्मचारी होता. त्यांनी ह्याच्यावरचा अभ्यास केलाय वात्सायनामध्ये, पण तो स्वतः योगी आणि ब्रह्मचारी होता. शास्त्रज्ञ या नात्याने वात्सायनाने कामशास्त्रासारख्या नाजूक विषयाचं विवेचन करताना जे यमनियम सांभाळायला लागतात ते स्वतः त्यांनी पूर्ण सांभाळलेले आहेत. पण मग हे त्यांनी कशासाठी केलं? एक अपरिहार्य आणि आवश्यक गोष्ट, कितीही जरी त्याच्यावर टीका केली तर ती अपरिहार्य गोष्ट आहे आणि आवश्यक गोष्ट आहे. हे जे कामशास्त्र आहे ते लोकांना नीट माहिती व्हावं म्हणून धडपडणारा वात्सायन हा एक योगी होता. म्हणजे आपल्याकडे कशा पद्धतीने ह्या सगळ्या जीवनाचा आणि जीवनातल्या तथ्यांचा विचार केला आहे त्याच्याबद्दल स्वामीजी म्हणतात. कामसूत्र 1-2-48 हा त्यांनी क्लॉज दिलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की कामाचे दोष समजून घ्यावेत, पण भिकारी येतील म्हणून कोणी स्वयंपाक करायचं टाळत नाही. म्हणजे स्वयंपाक खूप केला तर भिकारी येतील आणि भीक मागत बसतील आणि आपल्याला द्यायला लागेल, किंवा जनावरं खातील म्हणून कोणी धान्य पेरायचं टाळत नाही. तसं कामाचे दोष आहेत परंतु ते अपरिहार्य असल्यामुळे ते आपल्याला समजून घेतले पाहिजेत आणि त्यांना कशा पद्धतीने डील करायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मुख्य मुद्दा एवढाच की वात्सायनासारखा योगी हा कोणी चटोर आणि उल्लू नव्हता, पण एक अपरिहार्य गोष्ट सगळ्या लोकांना नीट माहिती व्हावी म्हणून धडपडणारा योगी होता. आणि अशाच पद्धतीने त्या वात्सायनाचं निरनिराळ्या कोशग्रंथात आणि अन्य पुस्तकात वर्णन आढळतं. आणि मग ह्या आधुनिक युगातले योगी स्वामी विज्ञानानंद हे सुद्धा ह्या युगामध्ये ह्या पद्धतीने ह्या विषयावर काय करायला पाहिजे ह्याच्यावर विचार मांडतात. कारण ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची इच्छा आहे आणि इच्छेमध्ये
जशी कामवासना येते तशा अनेक इच्छा येतात. या सगळ्या इच्छा कशा पद्धतीने महत्वाच्या आहेत. आता आणखीन एक रेफरन्स दिलाय स्वामीजींनी. बृहदारण्यक नावाचं उपनिषद आहे, त्याच्यातला एक ठराविक त्यांनी दिलेला आहे रेफरन्स. त्याच्यात म्हटलं आहे की कामवासना ही इतर सर्व इच्छाप्रमाणे महत्वाची आहे. म्हणजे उपनिषदाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं योग्य ती नोंद घेऊन त्याचं महत्व सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि मग अनेक ठिकाणी स्वामीजींनी हे उल्लेख कसे आलेले आहेत, देवांच्या बाबतीत कसे आलेले आहेत, योग्यांच्या बाबतीत कसे आलेले आहेत, काय म्हणतात त्या आपल्याला जी खूप परमपूज्य वाटणारे असे जे काही लोक आहेत त्याची खूप उदाहरणं तिथे दिलेली आहेत. आणि अर्थात आपण ती सगळी उदाहरणं बघणार नाहीत, परंतु त्याच्यामध्ये मुद्दा आहे की हा जरी कशाही पद्धतीचा विषय असला तरी त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि त्याला आपल्याला तो निग्लेक्ट नाही करू शकत. आपली शक्ती योग्य तऱ्हेने वापरण्याची संधी मिळाली नाही तर त्याचं रूपांतर अनेक वेळा क्षुद्र दिसणाऱ्या क्षुल्लक सवयीत माणूस करत असतो. असाही निष्कर्ष या विषयावरील एका संदर्भ ग्रंथात काढलाय. आणि मग त्या पद्धतीने जर का ती निग्लेक्ट गोष्ट झाली आणि ती वापरण्याची संधी मिळाली नाही तर त्या पद्धतीने काही चुकीच्या सवयी कशा लागतात त्याच्याबद्दलची पण माहिती अनेक ठिकाणी दिलेली आहे. म्हणून थोडक्यात ह्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक शक्तीचा, की ज्या शक्तीतूनच हे सगळं विश्व आणि विश्वातल्या अनेक काय म्हणतात त्या 84 लक्ष योनी ज्या काही आहेत ते निर्माण झालेल्या आहेत, कामशक्तीचा योग्य वापर करायचा असेल तर छोट्या छोट्या वाया जाणाऱ्या शक्ती एकाग्रता ध्यानाच्या सवयीने साठवल्या जातील आणि त्या साठवलेल्या शक्तींचा मग उपयोग योग्य अशा कामसुखासाठी करून घेता येईल, असा हा विषय आहे. आता हा सगळा बेसिक भाग मांडल्यानंतर स्वामीजींनी ती जी उत्क्रांती संकल्पना आपण मागे एकदा समजून घेतलेली आहे ती विश्रांती जी संकल्पना आहे ती ह्या ग्रंथामध्ये योग्य पद्धतीने किंवा अधिक विस्ताराने मांडलेली आहे. आणि त्याचा संदर्भ आपण घेऊया, कारण ही मुळात समजून घेण्यासाठी आहे. कारण शेवटी आपण जे काही निर्माण झालेलो आहोत ते सगळे ह्याच पद्धतीने निर्माण झालेलो आहोत. एक मिनिट घ्या, मी शेअर स्क्रीन करतोय म्हणजे ती जी आहे ती आपल्याकडे येईल. ती इमेज जी दाखवायची ती तुम्हाला दाखवता येईल. हा ही ती इमेज दिसते ना, विषयोग पान 22 वरील आकृती म्हणून. आता अधिक भौतिक उत्क्रांती विरुद्ध भौतिक उत्क्रांती, म्हणजे उत्क्रांती झाली हे बरोबर आहे. मानवाची निर्मिती आणि उत्क्रांती एकपेशीय प्राण्यापासून कामविकाराच्या आश्रयाने झालेली आहे. आणि म्हणजे अगदी अॅमिबाला कामविकार होता आणि अॅमिबातून पुढचे अॅमिबा आणि त्या एकपेशीय प्राण्यापासून अनेकपेशीय प्राणी आणि हळूहळू त्याच्यात उत्क्रांती होत आपण मनुष्यपणापर्यंत पोहोचलो आहोत. ते कसे पुढे गेलो आणि त्यातून परत आपल्याला मूळ स्थितीला जायचं असेल, आपल्याला मुक्तीच्या स्थितीला जायचं असेल तर आपण ह्या संकटात कसे शिरलो आणि त्याच्यानंतर उलट कसं जायला पाहिजे ह्या विकृतीत त्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा. ती आकृती असं आहे की हे वरचं आज्ञाचक्र आहे, दिसतंय ना सगळ्यांना. आज्ञाचक्र आहे, त्याच्या खाली विशुद्ध चक्र आहे, त्याच्या खाली अनाहत चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, स्वाधिष्ठान आणि मूलाधार. आता मूळ जी बेसिक आहे ती कामशक्ती, म्हणजे काम आहे म्हणून आपण म्हणतो काम क्रोध इन्स्टिंक्ट फॉर ऑल स्पीसीज, एकपेशीय प्राण्यापासून. म्हणजे ही जी कामाची जी काय वासना आहे ती म्हणजे पुनरुत्पादनाची वासना जी आहे ती, आणि त्याच्यात अडथळा आला तर येणारा क्रोध हा सगळ्या प्राण्यांना आहे. पण त्याच्यानंतर लोभ, मत्सर आणि माया ह्या बाकी प्राण्यांना आहे, ते फक्त माणसाला आहे. म्हणजे उत्क्रांती अशी झाली की बेसिक हा जो आज्ञाचक्राचा भाग आहे जिथे काम आहे तिथून आपली जी प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये आपलं शरीर प्रगत झालं, आपला मेंदू प्रगत झाला, आपल्या शरीराची क्रिया प्रगत झाली. त्यामुळे मूळ काम विकाराने निर्माण झालेले जग माणसाच्या प्रगतीपर्यंत माया विकारात गुंतलेलं दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने ही उत्क्रांती झालेली आहे. आणि ही जी उत्क्रांती ही एकीकडे गुंतत गेलो ना आपण, म्हणजे काम क्रोध हे दोनच विकार होते, पण त्याच्यानंतर लोभ झाला, त्याच्यामुळे आणखीन निर्माण झाले मत्सर माया आणि हे आणखीन काही विकार या प्रत्येकाच्या शेड्स. तर
या प्रत्येक ठिकाणी माणूस गुंतत गेला आणि त्यामुळे ही प्रगती झाली. माणसाचा मेंदू सर्वात चांगला आहे, सर्वात काय म्हणतात प्रगत आहे असं म्हटलं जातं. आपल्या मेंदूमध्ये अनेक पद्धतीच्या क्षमता आहेत ज्या प्राण्यामध्ये नाहीये. हे एकीकडे जरी झालं असलं आणि हा खरा प्रगतीचा भाग असला तरी आपण गुंतत गेलोय. काम क्रोध लोभ. तर मग सुटण्याचा मार्ग काय आहे? तर सुटण्याचा मार्ग हा ध्यान दाखवतो बघा. ह्यावेळेला आपण खालून वर येतो. म्हणजे माया म्हणजे पॉझिटिव्हनेस किंवा जी काय आपण म्हणतो की आसक्ती. त्या आसक्तीनंतर मत्सर सोडायचा, मद सोडायचा, कारण ही आसक्ती सर्वात शेवटी निर्माण होते. तर ह्या पद्धतीने आपण जेव्हा ध्यान करत वर 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 जातो तेव्हा ह्या पद्धतीने म्हणजे डाव्या बाजूला बघा काम क्रोध लोभ मद मत्सर खाली आलेलो आहे, तिथे गुंतत गेलेलो आहे. आणि इकडच्या बाजूला दाखवलेलं आहे की ध्यान करत असताना एक 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 विकार शोधत शेवटी इथे अज्ञाचक्रात यायचं. हा बेसिक विकार आहे आणि हा बेसिक विकार शून्य करण्यासाठी आपल्याला जी काही साधना करायची ती श्रद्धेने साधना करायची. जिथे आपल्याला गुरूंचा आधार लागतो, जिथे आपल्याला ज्ञानी माणसांचा आधार लागतो ती अशा पद्धतीने आपण असे गुंतत गेलेलो आहोत आणि अशा पद्धतीने सुटत जायचं. हा जो भाग आहे हा स्वामीजींनी याच्यामध्ये दिलेला आहे की एकीकडे आपण उत्क्रांती म्हणतो म्हणजे आपण प्रगत झालो, पण एकीकडे शरीर प्रगत झालं असलं तरी वेगळ्या वेगळ्या सुखाच्या भावना वाढत गेल्यामुळे, अनेक प्रकारच्या इच्छा वाढत गेल्यामुळे, त्याच्यानंतर त्या इच्छा न पूर्ण झाल्यामुळे क्रोध वाढलेला आहे. जेव्हा पूर्ण झाली तेव्हा अधिक मिळावं म्हणून लोभ मोह झालेला आहे. जेव्हा आपल्याला मिळालं तेव्हा त्याचा आपल्याला मद झालेला आहे. आपल्यापेक्षा कोणी आणखीन कर्तृत्ववान भेटला तर त्याचा मत्सर झालेला आहे. आणि शेवटी